नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघू शकताय, तुम्हाला दिसत असेल साबुदाण्यापासून मी एक छान अशी एक रेसिपी बनवली. तर साबुदाणे होते ते खिचडी एवढी काही व्यवस्थित झाले नव्हते, तर कोणी खाल्ले नव्हते. म्हणजे कधी कधी होतं बघा, साबुदाण्यात फरक असल्यावर ते व्यवस्थित होत नाही. त्याचप्रमाणे साबुदाणे काही व्यवस्थित झाले नव्हते. मग मुलांनी पण नाही खाल्ली व्यवस्थित. मग त्याची मम्मी म्हणले चला आता एवढी खिचडी फेकून देण्यापेक्षा काहीतरी ना याची एक रेसिपी बनवूया. तर म्हणले साबुदाण्यापासून आपण मस्त असे साबुदाण्याचे क्रिस्पी असे पकोडे बनवूया. तर मी इथं ना जे साबुदाणे होते ना केलेले, तेच साबुदाणे घेतले आणि त्यात थोडंसं ना पाणी घातलं. पुढं तुम्हाला मी दाखवतेच. त्यात मस्त पाणी आणि काय काय घातलं ते तुम्हाला पुढं दाखवलं. एवढे मस्त रेसिपी झाली होती ना. असं नाही की बरोबर झाले नाही साबुदाणे, त्यावेळेसच आपण ही रेसिपी बनवू शकतो. असं जेव्हा आपल्याला काहीतरी खाऊशी वाटतं असं स्नॅक्समध्ये, तर त्यावेळेसही आपण साबुदाणा वडे असे मस्त असे पकोडे साबुदाण्याचे बनवून खाऊ शकतो. तर इथं बघू शकता हे साबुदाणे बघा कसे वातड असे झाले होते. म्हणजे असे नरम एवढे काही झाले नव्हते, तर खायला चव नव्हते लागत. तर मग एवढे असे साबुदाणा होते. त्यासाठी मी ना समप्रमाणात मैदा, कॉर्नफ्लोअर घेतलं आहे, 2 बटाटे किसून घेतले, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि थोडीशी तीळ. आणि तीळ घातल्याने खूप छान असं टेस्ट फ्लेवर आला होता पकोड्यांना. तर इथे मी सर्व घालून घेतले. आणि आपल्याला थोडंसं मीठही घालायचं. खिचडीत मीठ होतं, पण बटाटा आपण घातला आहे त्याच्यामुळे आपल्याला बटाट्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे, छान अशी बाइंडिंग येण्यासाठी. तर ब्रेड तुम्ही मिक्सरला बारीक करून घाला किंवा असं तोडून थोडं पाणी घालून कढीपत्ता कट करून घातला, छान मिक्स करून घेतलं आहे. आणि इथं बघू शकता, आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला चण्याचं पीठही घातलं थोडंसं. तर इथं बघू शकताय मस्त असं ना आहे बघा. सुरुवातीला नाही, सॉरी, आत्ता घातलं बघा थोडंसं चण्याचं पीठ. तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवाही घालू शकता. आणि छान मिक्स करून घेतलं. म्हणजे मी पहिल्यांदा केले तर काय कसं घालू काय समजत नव्हतं, तर म्हणून मी थोडंसं नंतर लास्टला थोडंसं चण्याचं पीठ पण घातलं. आणि अशा प्रकारे छोटे मोठे ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे आपण असे छान असे साबुदाण्याचे पकोडे करून घ्यायचे आहे. बटाटा तुम्ही शिजून घातला तरी पण चालेल, मी कच्चाच घातलेला आहे किसून. मस्त असे साबुदाण्याचे वडे किंवा पकोडे बोलू शकता तुम्ही. पकोडे झाले होते, तुम्हाला बघताच दिसत असेल. मस्त असं सॉससोबत खायचे, सॉस, मेयोनीज किंवा शेजवान चटणीसोबत खूप छान क्रिस्पी झाले होते. तिखट वगैरे नाही, नॉर्मल असे छान असे खिचडी जसे असते तसेच लागत होते. पण बटाटा वगैरे सर्व घातल्यामुळे खूप छान असा फ्लेवर आणि कुरकुरीत असे झाले होते. तुम्हाला बघताच बघा मस्त असे वाटत असेल, तर खायलाही तेवढे सुंदर झाले होते. आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. अशा छान छान रेसिपी, ब्लॉग, व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.